आज दिनांक 26 फेब्रुवारी आज मी आझाद मैदान येथून आपल्याशी संवाद साधत आहे। मागील 2-3 दिवसापूर्वी मी प्रसारमाध्यमांशी बोलले होते की सोलापूर जिल्हा परिषदेच्या डेप्युटी CEO मॅडम यांनी 4 दिवसाचा प्रभारी चार्ज असताना फेब्रुवारी 2024मध्ये शिक्षकांना मान्यता देऊन बेकायदेशीरपणे हे काम केलेलं होतं आणि हा जो भ्रष्टाचार झालेला आहे तो पूर्णपणे लपवण्याचं काम सोलापूर जिल्ह्यातील प्रशासन करत आहे आणि अनेक अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की या प्रकरणाची SIT चौकशी लागावी, जेणेकरून मॅडमनी जो काही केलेला भ्रष्टाचार आहे तो संपूर्णपणे सिद्ध होईल आणि त्याच्यातून जे काही याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई होईल। तर या प्रकरणाबद्दल मागील 8-10 महिन्यापूर्वी देखील मी आमचे शालेय शिक्षण मंत्री भुसेसाहेब यांच्याकडे विनंती केली असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी असे आदेश दिलेले असताना देखील जेव्हा हा विषय सोलापूर जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांच्यापर्यंत जातो तर तिथून अहवालच सादर केला जात नाही आणि कुठेतरी मॅडमला पाठीशी घालण्याचा प्रकार होतो आणि चौकशी ही तिथंच थांबली जाते, पुढे त्याच्यातून काहीच प्रक्रिया पुढे जात नाही। म्हणूनच आज ही वेळ आली की SIT चौकशीची मागणी करण्याची आज ही वेळ आलेली आहे। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की SIT चौकशी लागावी आणि हा जो भ्रष्टाचार आहे तो सर्वपणे जनतेच्या समोर यावा। त्याच पद्धतीने मी आवर्जून आपणास सांगू इच्छिते की मॅडमचं फक्त एकच प्रकरण नसून आज अनेक लोकांचे आपण जर त्यांची व्यवस्थित चौकशी केली तर अनेक त्यांच्यावर निलंबित प्रकरणं आहेत, त्यांच्याकडे पाठीमागे लागलेल्या चौकशा आहेत, जेणेकरून जसं पुढे जाईल तसं त्यांनी केलेले अनेक भ्रष्टाचार इथे उघड होताना दिसून येतील आपल्याला। तर माझी प्रशासनाला विनंती हीच राहील की लवकरात लवकर यासाठी चौकशी लागावी आणि जे काही खरं खोटं आहे ते जनतेच्या समोर यावं। जय महाराज।